सकाळच्या बातमीनंतर कल्याण डोंबिवलीमध्ये जाऊयात। मुसळधार पाऊस कल्याण डोंबिवलीत सुरू आहे। केडीएमसी वाहनतळ परिसर सध्या जलमय झाल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। मुसळधार पावसामुळे रस्त्यांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। त्यामुळे पाण्यातून वाहन चालवताना वाहन चालकांची चांगलीच आता कसरत करावी लागते। स्टेशन परिसरात आता मोठी वाहतूक कोंडीही झालेली आहे। आपण कल्याण परिसरातली ही दृश्य पाहतोय। कल्याण स्टेशनच्या बाहेरच आता सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळे या भागातनं रिक्षा चालवताना सुद्धा रिक्षा चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सकाळची वेळ आहे, अनेक जण स्टेशनकडे जात आहेत। कल्याण डोंबिवली परिसरात पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली आहे। पहाटे पावसाची रिपरिप सुरू होती। अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या। मात्र गेल्या अर्ध्या ते पाऊण तासापासून कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं सध्या पाहायला मिळतंय। ह्या पावसामुळे कल्याण पश्चिमेकडील कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वाहनतळासमोरील हा जो रस्ता आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचलंय। या साचलेल्या पाण्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना तसेच वाहन चालकांना रिक्षा चालकांना या पाण्यातून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते। याच ठिकाणी गेल्या 4 दिवसापूर्वी देखील पाणी साचलं होतं। महापालिकेने 3 ते 4 पंप लावून या ठिकाणचं पाणी या पाण्याचा निचरा केला होता। मात्र आज सकाळी अवघ्या तासाभराच्या पावसात या रस्त्यावर अशा प्रकारे पाणी साचलंय। अभिजित देशमुख, साम टीव्ही, कल्याण।